माननीय तटके साहेब, गृह विभागाची बाब क्रमांक 23 पूरक मागणी क्रमांक B1 पान क्रमांक 15 चांदीपुरा बांदरखाना व डॉक्टर आंबेडकर वाचनाच्या मागे पोलीस चौकीचं निर्माण करण्याकरता गृह विभागाने निधी उपलब्ध करून द्यावा। तसेच तहसील पोलीस स्टेशन व गणेश पेठ पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांकरता पोलीस वसाहतीकरता निधी उपलब्ध करून द्यावा ही विनंती। बाब क्रमांक 23 पूरक मागणी क्रमांक B3 पान क्रमांक 19 खासगी बससाठी पार्किंग पिकअप पॉइंट नसल्यामुळे बसस्टँड चौक, मॉडेल मेल चौक, बैद्यनाथ चौक, घाट रोड, आज्ञाराम देवी, गीतांजली टॉकीज मार्गावर ट्रॅफिक जाम होता आहे। ट्रॅफिक पोलिसांनी कारवाई केली आहे, पण माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की NIT आणि NMCच्या माध्यमातून पिकअप पॉइंट आणि पार्किंग निर्माण करून देण्यात यावे। त्याकरता 10 कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा। माननीय मंत्री महोदय इथे माधुरते उपस्थित आहेत। नगर विकास विभाग बाब क्रमांक 106 पूरक मागणी क्रमांक F2 पान क्रमांक 64 स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत वापरलेले पाणी व्यवस्थापन महानगरपालिका सहाय्य अंतर्गत नागपूर महानगरपालिकेकरता वेस्ट वॉटर लाईन व STP प्लान करता 50 कोटी निधी उपलब्ध करून द्यावा। बाब क्रमांक 114 पूरक मागणी क्रमांक 5 पान क्रमांक 73 मध्य नागपुरात निर्माण होणारे टाउन हॉल, राजे रघुजी टाउन हॉल, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक, मुस्लिम लायब्ररी, परमात्मा एक सेवक ई लायब्ररी, शहीद शंकर महल्ले ई लायब्ररी, लाल शाळा, रेणुका वाचनालय या सर्व प्रकल्पांकरता 50 कोटी तरतूद करावी ही विनंती। बाब क्रमांक 101 पान क्रमांक 65 पूरक मागणी क्रमांक F4 रेशीमबाग डॉक्टर हेडगेवार स्मारक समिती व संघ बिल्डिंग या परिसरात सुरक्षेच्या कारणामुळे CCTV कॅमेरे बसवण्याकरता 2.5 कोटी रुपये उपलब्ध करून द्यावे ही विनंती। पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग बाब क्रमांक 334 पूरक मागणी क्रमांक Y2 पान क्रमांक 302 नागपूर शहरातील स्मार्ट कचरा व्यवस्थापन व या प्रणालीच्या याच्याकरता जवळपास 100 कोटीची मागणी आम्ही अर्बन मिनिस्ट्रीकडे केली आहे। त्या बाबतीत यांनी विचार करावा अशी विनंती आहे। बाब क्रमांक 334 पूरक मागणी क्रमांक Y2 पान क्रमांक 302 OCW नावाची कंपनी शहरात काम करते आहे। ही कंपनी चुकीच्या पद्धतीने 5-5 पटीचे बिलं देते आहे। NRW कमी करण्याकरता चुकीच्या पद्धतीच्या प्रेस कॉन्फरन्स घेतात। माझी आपल्या माध्यमातून मान्य अर्बन मिनिस्टर इथे आहेत, त्यांनी तात्काळ यावर कारवाई करावी अशी विनंती आहे। सर 2 मिनिटं आले, 1च मिनिट मागतो। बाब क्रमांक 325 पूरक मागणी क्रमांक Y1 पान क्रमांक 28 नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीत 2 कंपन्या कचरा व्यवस्थापन करते आहे। आपले महानगरपालिकेच्या दोन्ही कंपन्यांना 5 वर्ष पूर्ण झाले आहेत। या दोन्ही कंपन्यांचे टेंडर संपले आहेत। या कचरा व्यवस्थापनाकरता नवीन टेंडर काढून 100 कोटीची मागणी मी अर्बन मिनिस्ट्रीकडे करतोय। बाब क्रमांक 107 पूरक मागणी क्रमांक 2 पान क्रमांक 69 नजूल प्रमाणे NIT व NMC येथील प्लॉटचं फ्री होल्ड होण्याकरता जे व्यवस्थापनाची निर्मिती करायची आहे त्याकरता जवळपास 60,000 कुटुंबांना याचा फायदा होणार आहे। आमचे सर्व वरिष्ठ नेते मान्य मोहनभाऊ, मान्य कृष्णाभाऊ यांच्या माध्यमातून प्रचंड प्रयत्न सुरू आहेत। याकरता 50 कोटी तरतूद करावी अशी मी विनंती करतो। बाब क्रमांक 114 पूरक मागणी क्रमांक F5 प्राम क्रमांक 73 भांडेवाडी येथील मासोई मार्केट करता नवीन निर्माण करण्याकरता 10 कोटीची रक्कम गरजेची आहे, ती आपण आपल्या माध्यमातून मिळवून द्यावी अशी विनंती करतो। बाब क्रमांक 113 पूरक मागणी क्रमांक F5 प्राम क्रमांक 72 नागपूर शहरातील मोकाट कुत्रे, हजारो मोकाट कुत्र्यांमुळे सकाळी पहाटे फिरणारे नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना प्रचंड त्रास होतो आहे। भांडेवाडीकडे किंवा नागपूर शहराच्या कुठल्याही भागात एक 10 एकर जागा घेऊन तिथे मोठ्या प्रमाणात कुत्र्यांचं शेल्टर त्यांना तिथे पाठवण्याकरता एक मोठी जमीन आरक्षित करून जवळपास 5 कोटी रुपये याकरता देण्यात येईल विनंती। बाब क्रमांक शेवटचं बाब क्रमांक 334 पूरक मागणी क्रमांक 2 पान क्रमांक 302 आमच्या मतदारसंघात बाथरी तेली समाज, हलबा समाज, भोई समाज, मोची समाज हे सगळे छोटे छोटे समाज आहेत। या समाजाकरता आरक्षित समाज भवनाच्या आरक्षित जागांवर समाज मंदिर, समाज भवन बांधण्याकरता या 4ही समाज मिळून 20 कोटी निधी उपलब्ध करून द्यावी विनंती। आपण मला संधी दिली त्याबद्दल आपला आभारी आहे। धन्यवाद। सन्माननीय सदस्य